मायनर म्हणजे नवरा बायको जर थॅलेसेमिया मायनर असतील, तर मुलाला 100% चान्स असतो का मेजर होण्याचा? नाही. तर अनुवंशिकता जी आहे, तर आपल्याला दोघांमध्ये एक नॉर्मल जीन आहे आणि एक खराब जीन आहे किंवा थॅलेसेमिया मायनरची खराब जीन आहे. तर ही जी जीन आहे, तर त्याच्यात फक्त 25% चान्स आहे की ते मेजर जातील. कारण दोघांच्याही खराब जीन जेव्हा एकत्र येतील, त्याच वेळी मेजर जन्माला येऊ शकतो. पण ते पर प्रेग्नन्सी 25% आहे. असं नाही की एक पहिला मुलगा जर किंवा मुलगी थॅलेसेमिया मेजर झाली, तर पुढचे 3 मुलं थॅलेसेमिया मेजर होणार नाही, असं गरजेचं नाही. पर प्रेग्नन्सी 25% ते 30% चान्स आहे की आपल्याला थॅलेसेमिया मेजर 2 खराब जीन, ते फक्त सिंपल गणित आहे किंवा प्रोबॅबिलिटी, तो नशिबाचा भाग आहे की आपण कोणत्या जीन एकत्र येतात ते आपल्या हातात नाही आहे. फक्त आपण त्याचं DNA टेस्टिंग करून घेऊ शकतो की जेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्याची प्रेग्नन्सी असते, त्यावेळी आपण बाळाचं DNA टेस्ट करून पाहू शकतो की त्यांना 2 खराब जीन गेलेत की एकच जीन गेलेत. आता 75% एकतर ते नॉर्मल आहे, म्हणजे फिजिकली नॉर्मल आहेत की ज्यातले 50% थॅल मायनर असणार आहेत, कारण दोघांपैकी कोणाची तरी एक नॉर्मल जीन आणि दोघांपैकी कोणाची तरी एक ॲबनॉर्मल जीन गेले. आणि 25% चान्स आहेत की ते कम्प्लिटली नॉर्मल आहेत की त्यांना थॅलेसेमिया जाऊ पण नाही शकत. त्यामुळे असं गरजेचं नाही की थॅलेसेमिया मायनर एकत्र येऊन लग्न करूच नये किंवा थॅलेसेमिया मायनर झाल्यानंतर आपल्याला मेजर होणारच. होऊ पण शकतो, नाही पण शकत. आपण ते तपासून पाहू शकतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्या घरात मेजर होऊ नये म्हणून आपण मात्र दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं की घरातल्या घरात लग्न करता कामा नये. जर आपल्या घराण्यात थॅलेसेमिया मायनर आहे, तर मामाची मुलगी किंवा आत्ताचा मुलगा हे करता कामा नाही, की जे आपल्या याच्यात बरंच कॉमन असते की भावकीतले आहेत किंवा गावातले आहेत, माहितीतले आहेत, तर पुढे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून आपण त्यांचे लग्न करतो. तर हे मात्र आपण करणं टाळणं गरजेचं आहे. मग लग्नापूर्वी असे रक्तातले जे अनुवंशिक रोग आहेत, त्याच्या कुठल्या टेस्ट केल्या पाहिजेत लग्न करण्यापूर्वी दोन्ही मुलांनी आणि मुलींनी? हां, जसं आपण कुंडली जमवतो, तसं आपल्याला ह्या 3 घटक किंवा ह्या 3 टेस्ट करणं फार गरजेचं आहे, की त्यांचं CBC, त्यांचं हिमोग्लोबिन किती आहे, त्यांचा ब्लड ग्रुप कोणता आहे आणि त्यांचं थॅलेसेमिया मायनर. म्हणजे आता हा जो भाग आपला झाला वेस्टर्न महाराष्ट्र, ह्याच्यामध्ये थॅलेसेमिया आहे. जर आपण मराठवाडा MP कडे गेलो, तर तिथं सिकल सेल म्हणजे असेच अनुवंशिक आजाराचे रक्ताचे प्रकार आहेत. जर पंजाबकडे गेलो तर त्याचा वेगळा व्हेरियंट आहे, बेंगॉलीजकडे गेलो तर वेगळा व्हेरियंट आहे. तर असं गरजेचं नाही की तो फक्त महाराष्ट्रातच आहे, तो भारतभर वेगवेगळ्या जीन म्युटेशन्स किंवा वेगवेगळ्या व्हेरियंट्स घेऊन येतात. त्यामुळे प्रेग्नन्सीच्या आधी आपण CBC, HB इलेक्ट्रोफोरेसिस आणि ब्लड ग्रुप, की ब्लड ग्रुप सेम असतील तर चालतं, पण कोणाचा पॉझिटिव्ह आहे आणि स्त्रीचा जर निगेटिव्ह असेल तर फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम नाही येणार किंवा जरी ॲबॉर्शन जरी फर्स्ट झालं असेल तर त्यावेळी प्रॉब्लेम नाही येणार. पण ते निगेटिव्ह असल्यामुळे त्यांच्यामध्ये तो घटक नसल्यामुळे अँटीबॉडी त्यांची बॉडी बनवते, कारण तो त्यांच्या शरीरात नाही आहे. त्यामुळे तो फॉरेन किंवा स्वतःच्या शरीरातला नाही आहे म्हणून डिटेक्ट करतं आणि ते सेकंड प्रेग्नन्सीमध्ये रिजेक्शन्स किंवा बाळामध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याचं की RH इनकम्पॅटेबिलिटी जे आपण म्हणतो, की बाळामध्ये बाळ पोटात असतानाच त्यांच्या हिमोग्लोबिन कमी व्हायला चालू होऊ शकतं, की काही वेळात त्यांना आपल्याला ब्लड पण पिशवीमध्ये असतानाच चढवायची गरज पडू शकते. तर ते टाळण्यासाठी आपण RH पॉझिटिव्ह नवरा आणि RH निगेटिव्ह स्त्री असेल तर त्यांचं प्रेग्नन्सी किंवा फर्टाईल एजपर्यंत त्यांना ब्लड जरी भरायचं असेल, प्लेटलेट जरी भरायचे असतील, प्लाझ्मा जरी द्यायचा असेल, तर तो RH निगेटिव्हचाच देणं गरजेचं आहे. आणि त्यांना प्रेग्नन्सीच्या दरम्यान किंवा प्रेग्नन्सी होण्याच्या दरम्यान जसं कळतं तसं अँटी-D किंवा RH अँटीबॉडी देणं हे गरजेचं आहे. पहिल्याच प्रेग्नन्सीला द्यायचं की त्या सेकंड प्रेग्नन्सीला ते द्यायचं? फर्स्ट प्रेग्नन्सीपासूनच आपल्याला त्यांना ते इम्युनाइज केल्यासारखं करणं गरजेचं आहे, की तो जो अँटीजन आहे. पण ते तो जे फिटस आहे ते निगेटिव्ह की पॉझिटिव्ह आहे ह्याच्यावर अवलंबून आहे ना ते? हो, तर बाळाचंही ब्लड ग्रुप बघणं गरजेचं आहे, पण आपल्याला त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज होणार नाहीत, कारण बाळाची इम्युनिटी बाळ पोटात असेपर्यंत डेव्हलप होत नसते. ते सगळं आईवरती डिपेंडंट आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये जरी ती अँटीबॉडी तिकडे ट्रॅव्हर्स होत नाही, म्हणजे आईकडून बाळापर्यंत पोचत नाही. त्यामुळे आईचा ब्लड ग्रुप हा जास्त मॅटर करतो पुरुषांपेक्षा. त्यामुळे पुरुष RH निगेटिव्ह असतील, स्त्री RH निगेटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर पुरुष पॉझिटिव्ह आहे आणि
स्त्री निगेटिव्ह असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मग ही आयर्नची कुठली सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत? कारण बऱ्याच जण काही जण सांगतात की आयर्न घेतलं ना की कोणाला कॉन्स्टिपेशन होतं तर कोणाला डायरिया होतो. तर ते कसं ठरवायचं कुठलं सप्लिमेंट घ्यायचं? तर आता आयरन हा जो घटक आहे त्याच्यामध्ये GI प्रॉब्लेम्स किंवा आपल्या आतड्यामध्ये प्रॉब्लेम्स होणं हे त्याचं स्वाभाविक हे आहे. त्याच्यामुळं आपण जेव्हा पण आहारातून घेतो त्यावेळी आपला असा फारसा त्रास होत नाही, कारण त्यातलं प्रमाण कमी असतं. जेव्हा आपण ते सप्लिमेंट्समधून घेतो त्याच्यातून जो प्रमाण आपल्या रक्तापर्यंत पोचणार आहे तो फक्त 1 ते 2% घटक आहे. त्यामुळे आपण जरी 200 मिलीग्रॅम किंवा 400 मिलीग्रॅमची गोळी घेतली म्हणजे आपलं आयरनचा साठा लवकर वाढेल किंवा आपण 2 टाईम घेऊ 4 टाईम घेऊ त्यानं लवकर वाढेल, काही गरज नाही. त्यानं साईड इफेक्ट वाढणार. तर आयरनची गोळी तुम्ही एकतर उपाशीपोटी किंवा थोडंसं खाल्ल्यानंतर हलक्या काहीतरी नाश्ता केल्यानंतर त्याच्यानंतर हे घेणं, आणि तुम्ही 1 दिवस आड किंवा दिवसातून एकच टाईम घेऊ शकता, की ज्याच्याने एकतर पोट साफ होण्याची तक्रार होऊ शकते किंवा काही जणांना जुलाब होऊ शकतात. म्हणून त्याचं प्रमाण जेवढं आपल्याला गरजेचं आहे, फक्त तो जास्त महिने घ्यावे लागेल. आपल्याला 3 महिने ते 6 महिने तरी कमीत कमी तो कोर्स करायची गरज पडेल. कारण आणि जर खूपच जर त्रास होत असेल की त्यांना ॲब्झॉर्ब होतच नाही आहे किंवा कॉन्स्टिपेशन इतकं होतं की पोट साफ 3-4 दिवस होतच नाही आहे, तर मग त्यांना आपण इंजेक्शनद्वारे 1 किंवा 2 इंजेक्शनच्या स्वरूपात हे आयरन रिप्लेस करू शकतो, की जे आपण त्यांच्या वेटप्रमाणे वजन किती आहे, त्यांचं हिमोग्लोबिन किती आहे आणि आयरनचा साठा किती आहे, लेवल किती आहे, त्याच्याप्रमाणे जे कॅल्क्युलेटेड डोस आपण जसं गोळीच्या मध्ये देतो तसंच आपण इंजेक्शनच्या स्वरूपात त्यांना एक कॅल्क्युलेशन करून ते सप्लिमेंटेशन देऊ शकतो. आता ना बऱ्याचदा मला विशेषतः महिला म्हणतात की आम्हाला ना असं काहीतरी लिहून द्या की जे आम्ही कायम घेऊ, ज्यामुळे आम्ही असं थकवा येणार नाही किंवा एक जनरल आपली हेल्थ चांगली राहील. तर अशी कुठली 3 सप्लिमेंट्स आहेत की ती मी रेग्युलरली घ्यावी 40शी नंतर, म्हणजे स्त्रियांनी किंवा पुरुषांनी? स्त्रियांमध्ये 40 नंतर नक्की घेणं गरजेचं आहे ते विटॅमिन डी आणि कॅल्शियम, कारण त्यांची बोन हेल्थ फार जसं हार्मोन प्रॉब्लेम्स होतात तसं ते कमी होत जाते. आणि आयरन फोलिक ॲसिडची जर सप्लिमेंट घेतली की ज्याच्यामध्ये आयरन आणि कॅल्शियम एकत्र घेऊन दोन्ही पण ॲब्झॉर्ब होत नाहीत. ओके. त्यामुळे जर आपण कॅल्शियम सकाळी घेतोय तर आयरनची गोळी रात्री घेणं गरजेचं आहे किंवा दुपारी घेणं गरजेचं आहे. त्यांच्यात कमीत कमी एक 3 ते 4 तासाचा कालावधी असणं गरजेचं आहे. त्यामुळे सप्लिमेंट घेतोय पण त्याला स्पेस आउट पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आयरन, फोलिक ॲसिड, कॅल्शियम आणि विटॅमिन D3 चेक करून, सगळेच आपण कोणीही उन्हात जात नाही, त्यामुळे D3 जवळपास एक 90% लोकांचं, माझं जरी केलं तरी माझंही कमीच असणार आहे. तर ते आपल्याला D3 सप्लिमेंट की जे आपण आठवड्यातून एकदा एक 4 ते 6 आठवडे लेवल चेक करून मग ते त्याप्रमाणे देऊ शकतो. तर ह्या 3 गोष्टी तरी आपल्याला त्यांना, आणि जर विटॅमिन C घेऊ शकले किंवा लेमन्स म्हणजे लिंबू पाणी आहे किंवा संत्र मोसंबी आहे, तर त्यातून आपण जर आहारात त्याचा वाढ केला तर ते तिथून घेऊ शकतो. नाहीतर विटॅमिन Cची गोळी घेऊ शकतो की ज्यानं आयरन ॲब्झॉर्प्शन थोडं वाढवण्यामध्ये फायदा होऊ शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.